नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप अँड ऑलिम्पियाड सक्सेस हब या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की 2024मध्ये स्कॉलरशिपच्या एक्झामला मॅथ सब्जेक्टमध्ये 53 नंबरचा क्वेश्चन कसा होता ते आपण बघणार आहोत. तर इथे बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन आहे 2 lakhs प्लस 13,000 प्लस 2200 प्लस 38 tens प्लस 13 युनिट इज इक्वल टू इथे विचारलंय किती. म्हणजे आपल्याला इथे काय दिलं आहे, एक्सपांडेड फॉर्म मध्ये दिलेला आहे. एक नंबर आहे त्याचा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म दिलाय त्या नंबरचा आणि तो आपल्याला नंबर काय एक्सपांडेड फॉर्म वरून नंबर काढायचा आहे. तर मग काढूया. इथे सरळ सरळ दिलाय 2,13,000 7200 and 38 tens प्लस 13 युनिट्स. तर मग आपण काय करूया आता इथे प्लेस नुसार आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक याची जी आहे ती व्हॅल्यू काढावी लागेल. तर मग इथे बघा आपण सुरुवात कुठून करूया, आपण सुरुवात करूया युनिट्स पासून. ठीक आहे. आणि त्याची जी ॲडिशन येईल तो काय आपल्याला नंबर मिळेल. मग आता इथे दिल्या 13 युनिट्स. ठीक आहे. जेव्हा आपण एखादी संख्या असेल युनिट्सची व्हॅल्यू काय असते तर 1 असेल. 1 युनिटची म्हणजे 1. 13 ची व्हॅल्यू काय असेल मग 13 युनिटची तर काय असेल 13. ठीक आहे. 38 टेन्स. टेन्स मीन्स काय करावं लागतं आपल्याला, 38 ला टेन्सने मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे इथे आन्सर काय येईल, 38 टेन्स मीन्स 380. याची व्हॅल्यू काय आहे, 38 टेन्सची व्हॅल्यू आहे 380. आणि 72 हंड्रेड्स. इथे 72 हंड्रेड्स 100 प्लेसला एखादा डिजिट असेल तर आपण काय करतो त्याला 100 ने मल्टिप्लाय करतो. मग किती हंड्रेड्स दिले इथे 72 हंड्रेड्स म्हणजेच इंटू 100 करायचे. इथे आन्सर काय येईल मग 72 100 म्हणजे 7,200. 7200 ची व्हॅल्यू किती आहे 7,200. आता बघा इथे काय दिलाय 13,000. 1000च्या प्लेसला असेल तर आपण काय करतो 1000 ने त्याला मल्टिप्लाय करतो. 13 ला मल्टिप्लाय करा 1000 ने. ठीक आहे. तर आन्सर किती येईल 13,000. ठीक आहे. म्हणजे 13,000 आपण असंही लिहू शकतो. आता काय 2 lakhs. 2 लॅक्सचा जो प्लेस आहे त्याला काय करावं लागतं, 2 lakhsला आपण कसं लिहू शकतो 2 इंटू म्हणजे 1 लाख ने काय करावं लागेल इंटू करावं लागेल. याचा आन्सर येईल 2 लाख. ठीक आहे. हे झाले आपण याची प्रत्येक प्लेसची काय काढली आपण व्हॅल्यू काढून घेतली आहे. ठीक आहे. आता याची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करताना आपण काय करतो युनिट डिजिटच्या खाली युनिट डिजिट आला पाहिजे. 10 प्लस डिजिटच्या खाली 10 प्लस डिजिट आला पाहिजे. 100 प्लस डिजिटच्या खाली 100 प्लस डिजिट आला पाहिजे. असं आपण याची व्हर्टिकल पद्धतीने मांडणी करून घेऊया. इथे थोडं आपण काय करू इरेज करूया म्हणजे व्हर्टिकल मांडणी आपल्याला करता येईल. आपण ही साईड इरेज करूया. ठीक आहे. कारण आपल्याला 5ही संख्या काय मिळालेल्या आहेत. तर मग आता आपण लिहूया. इथे युनिट प्लेस, इथे 10 प्लेस, नंतर 100 प्लेस, नंतर 1000 प्लेस, नंतर 10,000 प्लेस आणि नंतर लॅक. ठीक आहे. तर इथे काय करायचं आपल्याला 13 हे 2 डिजिट आहेत. इथे काय करावं लागेल 1 and 3. नंतर काय 380. 380. ठीक आहे. नंतर आहे 7,200. 7,200. इथे बघा मी व्हर्टिकल पद्धतीने जी मांडणी करत आहे ती कशी करत आहे, एका खाली एक डिजिट येत आहे म्हणजे युनिट डिजिटच्या खाली युनिट डिजिट येतोय माझा, 100 डिजिटच्या खाली 100 आणि
टेन 1000 डिजिटच्या खाली 1000 मी अशी मांडणी करताय. तुम्हालाही हेच लक्षात ठेवायचं आहे, तेव्हा आपला आन्सर काय येईल, करेक्ट येईल. फोर्थ नंबर काय आहे, तर 13,000 म्हणजे 13,000. अँड फिफ्थ काय आहे, 2 लाख. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, म्हणजे लॅकच्या खाली 2, नंतर 1 2 3 4 अँड 5. ठीक आहे, हे आपण काय केलं, वर्टिकल मांडणीमध्ये लिहून घेतलं. याची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची आहे. मग काय करू, युनिट डिजिट, जेवढे युनिट डिजिट आहेत त्याची आपल्याला काय करावं लागेल, सम करावं लागेल. म्हणजे 3 + 0 0 0 इज इक्वल टू 3. नंतर 1 + 8 इज इक्वल टू 9. 3 + 2 इज इक्वल टू 5. 7 + 3 इज इक्वल टू 10. 10 पैकी आपण 0 लिहितो आणि 1 काय करतो, कॅरी करतो. इथे 1 आहे 1000 प्लेसला, प्लस इथे 1 कॅरी केलेला, तर काय येईल, 2. आणि लॅक जो प्लेस आहे हा काय 2 आहे. म्हणजे आपला आन्सर काय आलं, 2,20,593. तर बघा मग ऑप्शनमध्ये आहे का, इथे बघा 2,20,593. बघा फर्स्ट ऑप्शनच आहे. आपलं जे आन्सर आलं आहे ते काय फर्स्ट ऑप्शनलाच आहे. इथे पण खूप सारे अंक आहे, हे पण नाही, हे नाही आणि हे पण नाही. इथे 300 आहे. इथे फर्स्टमध्ये काय 2,20,593. हे काय झालं, आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1. आणि हे जे एक्सपांडेड फॉर्म आहे तो कोणत्या नंबरचा आहे, तर ह्या ऑप्शन 1 मध्ये जो नंबर आहे 2,20,593 या नंबरचा हा काय आहे, हा एक्सपांडेड फॉर्म आहे. ठीक आहे, समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.